आज अनेक ठिकाणी पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या, मात्र या पहिल्या सरींमध्येच तारांबळ उडाली. बघूयात. पुण्याच्या भोर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. तासभर पडलेल्या पावसामुळे गुडघाभर पाणी, वाहन चालकांची मात्र तारांबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी. पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप, नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ. शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस. सणसवाडी परिसरात जोरदार हजेरी, नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. पुण्यातल्या अनेक भागात पावसाची हजेरी. हडपसर, शिवाजीनगर, स्वारगेट भागात पावसानं अचानक जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, लोणारे आणि इंदापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे माणगावमध्ये वाहतुकीवर परिणाम. खोपोली शहराला पावसानं झोडपून काढलं. शहरात अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चहा व्यावसायिक, टपरी आणि रिक्षा चालकांचं नुकसान झालं. लग्नसराईमध्ये पाऊस आला, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप. कर्जत, खोपोली, खालापुरात रिमझिम पावसाची हजेरी. सकाळीपासूनच आता नागरिकांची तारांबळ. रायगडमधील अनेक भागांमध्ये अंधार. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता. हवामान विभागाचा हा इशारा. तर तिकडे साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये मात्र रिमझिम पावसाची हजेरी. धुक्यामध्ये महाबळेश्वर हरवलं. तर राज्यभरात उष्णता जाणवत असल्यानं पर्यटकांची आता महाबळेश्वरला पसंती. महाबळेश्वरच्या मुख्य मार्केटमध्ये पर्यटकांची गर्दी दिसली. आणि यानंतर पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. रायगडमध्ये 1 जून पासून पावसाळी मासेमारी बंद. 3,500 नौका धक्क्याला लागणार. माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय. नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, पवनपार या परिसरातली ही घटना. तेंदूपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेलेल्या. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये उष्ण दमट हवामानासह ढगाळ वातावरण. रविवारपर्यंत मुंबईमध्ये कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज. 24 मेपर्यंत कमाल तापमानामध्ये आता 33 अंशांच्या आसपासचा हे तापमान जाण्याचा अंदाज. उकाडा कायम. नागपूरसह विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट. उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी.